हाय, गुड मॉर्निंग. आता आज रविवार आहे. तर आता माझी तरी आंघोळ झालेली आहे, माझं आवरलेलं आहे. हे गेले मच्छी आणायला. आता मार्गशीर्ष संपलेलं आहे, तर यांचं आता चालू झालेलं आहे नॉनव्हेज खायचं. मार्गशीर्ष महिना असल्यामुळे काही खाल्लं नाही यांनी. तर आता हे गेले जेट्टीवरती मासे आणायला. तर मी नाही गेले, ती चिऊच पप्पा आणि ते दोघं जण गेलेले. आणि मग माझी आंघोळ झाली, मी कपडे वगैरे धुतले. आता चहा ठेवलेला आहे माझ्यासाठी. आता ते कधी येतील मला काय एवढा अंदाज नाही. खूप वेळ लागेल, गर्दी असते सकाळी सकाळी. मच्छी भरपूर येते. तर कधीतरी दाखवेन मी तुम्हाला. एक मिनिट, हात दुखतो खूप. हा, तर चहा ठेवला होता, दूध वरती येत होतं ना, बारीक केला गॅस. तर आता माझे सगळे कामं आवरलेले आहेत. आले की आज पाणी पण भरायचं प्यायचं, तर पाणी पण भरून घेईन. आणि मच्छीची रेसिपी दाखवेन. आम्ही बांगडा सांगितलेला आहे आणायला. बघू आता हे काय आणते त्याच्यावरती अवलंबून आहे. तर बघू आता, हे आल्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी करेन मग. आता मी चहा पिऊन घेते, कारण मला लागली भूक. तर आता मी पिऊन घेते चहा. आणि हे बघू आता कधी येतील पाणी. आता मी सगळं संपवलेलं आहे घरातलं, कारण बाहेरचं पण संपलेलं आहे पाणी. तर मी घरातलं कपडे वगैरे धुवायला इथलंच घेतलं. आता लावू हे आल्यानंतर. तर चला चहा पिऊन घेऊ आपण. असे पिशवी काढते अशी. बांगडे, हे बघा असे बांगडे आणले. जेट्टीला जाऊन, मिरकरवाडा जेट्टी म्हणून आहे, तिथं मासे येतात तिथे. तिथं पण क्लीन करून मिळते. मी नाही आणले चुकून, आता मलाच कापावं लागणार आहे ते. बघूया आता, क्लीन करून त्याला मॅरिनेट करूया. ह्याला हे कर ना असं, एक 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 दाखव. हे असे कट केले. हे कितीचे आहे? हे 130 रुपये किलो होते आज. हा बांगडा, का? हा. पाणी काढ त्यातनं. हे किलो आहे का? हा 1 किलो आहे. हा 1 किलो बांगडा 130 रुपये किलो. जेट्टीला दररोज वेगवेगळे भाव असते, कधी कधी लई स्वस्त मिळते. 50-100 रुपयाच्या आतच असते. आता त्याला मॅगिनेट करतील हे. थांब. एवढा भाव काय नाही टाका. तू हे काढ, त्यात इथे मासा काढ. त्यात नीट टाक. टाका ना, टाक. थोडस पाणी. नकळत पाणी आहे. ह्यात हे टाकला, यात मी ते शूटच करायचं राहून गेलं, चालूच नव्हतं केलं. हा मसाला टाकलेले. असं वरून लावून घे त्याला. हा, असं लावून घ्यायचं सगळं. दुसरं एक ताट घ्या. आपण मोठं ताट घ्यायला पाहिजे होतं. हा, आम्ही जर असं मसाला लाव त्याला जास्त. हे असं सगळं मसाला बांगड्याला लावून घ्यायचं. जवळ ठेव.
तेल एक थोड्या वेळाने टाकते जरा मी. कांदे धुवून जावे लागतं ना, खराब झालं जसं काळपट झालेले. धुवून घेते त्याला. थोडंसं तेल टाकते म्हणजे छान भाजवते. मला असं वाटतं 2 कांदे बस झाले. भरपूर झाले. इकडे जास्त ओला खोबऱ्याचा वापर करते, पण मला ते आवडतच नाही. ओलं खोबरं म्हणजे मला नाही, दोघांना पण नाही आवडत. कारण ते तिखट होत नाही ना जास्त. ओलं खोबरं घातले की आमटी तिखट नाही होत. आणि आम्हाला तिखट खायची सवय आहे. इकडचे लोक जास्त तिखट खात नाहीत. गोड जराशी आणि आंबट त्यात ते हे टाकते. आमसुल्याला काय म्हणते रे इकडं? कोकम टाकते, कोकम. आणि ते पण लय प्रमाणात टाकते. आणि बांगड्याच्या ह्याच्यात तरी भरपूर प्रमाण राहतं ते कोकमाचं. आता माझ्याकडे पण भरपूर आहे, मी कधीच नाही टाकत जास्त. आम्हाला आवडतच नाही हे असं असतं कोकम. हे घरी बनवलेलं आहे, चिऊच्या त्यांच्या घरच्यांनी तर दिलं होतं आम्हाला. ते कसं जरासं आंबट लागतं. बांगड्याच्या ह्याच्यात टाकायला पाहिजे होतं, पण ते लक्षातच नाही आलं. फ्राय वगैरे करते ना ते असं त्यात छान लागतं. आता कांदा भाजून घेते. बांगड्याच्या ह्याच्यात भरपूर प्रमाण होतं कोकमाचं. ते 10-12 तरी असे टाकते कोकम. ते आपल्याला एवढे आंबट खायची सवय नसते ना, ते त्यांना आवडत होते. त्यांच्या म्हणजे हर एक जेवणात कोकम हा असतोच. तिकडे दूध पण ठेवलेलं आहे, दूध गरम होईल. ते तिकडे आवरते, त्या ऐकायला नाही जात, नाही तर आली असते लगेच काय सांगते म्हणून. नाही आहे तोपर्यंत बोलून घ्यायचं आपण. एडिट करताना ते पाहते मग मी काय बोलले, तोपर्यंत वेळ निघून जाते मग आपली. आता टोमॅटो पण भाजून घेते. अरे दूध आलं वरती. नाही रे बाबा, मी हे करणार आहे, मला एक तर कंटाळा येतो. नाही हां थांब. याचं भाजून घेते.
हे आता असं झालेलं आहे. हे थंड होऊ दे. मग मिक्सरला याचं वाटण करून घेते आणि मग आमटी करून घेते. आता हे मी वाटण करून घेतलेलं आहे. आता मी याला फोडणी देते. आता बघू आपण. चला चालू करू आपण. आता मी ह्याच कढईमध्ये देते फोडणीला. तर यामध्ये मी फ्राय वगैरे करून घेतलं ना सगळं. कढई गरमच आहे अजून. तर मी काही त्याची वाट नाही बघत बसले. मस्त ते खोबरं वगैरे हे व्हायचा, थंड व्हायचा. कारण कसं लाईटीचं काही खरं नसतं, त्यामुळे ना करून घेतलं पटकन. तेल जास्त भाजायची गरज नाही आहे. तेल का गरम नाही झालं. खोबरं असला लय चांगलं रोडतं गड्या. आता इकडचे लोक काय करते, मध्ये आधी आणलं ना तरच त्यांना, इकडच्यांना नाही तसं. सगळेच भाजीत खोबरं लागतेच. पालेभाजी जरी असली ना, आपल्या कोणत्याही पालेभाजी, त्यात ते खोबरं टाकणारच. ते आपण लाल माटाचे वगैरे करतो ना, तिकडे लाल माटाचे जरा जास्त हे करते, खाते. त्यात मी हे पण घातला कारण ते लय सोडते. मी पटकन आहे ना बारीक करून ठेवते. त्याला झाकून ठेवते. भाजतं पण लय. आता हे चालू झालेलं आहे. आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे. आता हे यामध्ये टाकते. एवढंच थोडंच. ह्याला कड येऊ दे. कड आला की मग, कारण मच्छी तशी लवकर शिजते. पकड कुठे गेली. मच्छी कसं एका उकळीमध्ये शिजते. मग हे व्यवस्थित नाही कडत. हे कडलं ना की मग ते पडलं असतं. तर कॅमेरा असं टाकून देते त्यात. ते त्याला मी तिकडे ट्रान्सफर केलं असं दुसऱ्या गॅसवर. शिजले का बघू दे. माझी इकडे भाकरी चालू आहे. शिजलं शिजले. शिजलं. बंद कर. काढते त्यातनं. इकडे बेसिनच्या इथं. आणि इकडे माझ्या बियाणं झालेलं आहे. बंद केलं नाही का. इकडे माझ्या भाकरी चालू आहे. तेच अडचण होती ना, म्हणून मी जास्त दाखवत नाही. इथं झालेले. आता आवरून घेते पटकन. असं फ्राय करते. थांब होतं एवढे.
केलं चालू. असं फ्राय करून घ्यावं लागतो बांगडा. पीठ लावून हे केलंस ना. आलं इथं स्टँडला ठेवते म्हणजे मला अरे रवा का पकडा जातो का आहे रवा. काय तर नको ना काय नाही होत crispy होते. असं वरतून टाकून घेतलं ना की कडलं कडक होणार तर ती चिपकत नाही होत. ते नंतर छान होतं. हे आता किती छान निघालं. कसं म्हणजे ओलसर राहतं ना बाइंडिंग होत नाही त्याला. ते काढून टाकायला पाहिजे काय वाल्यांचं. ते आता हे केले ना छान क्रिस्पी झालेले आहेत मस्त. छान असं मस्त झालेले आहेत ना हे. हे आपण तांदळाचं पीठ लावून केलेलं आहे आणि हे बिना पीठ लावता असं केले. पण हे चिटकत होते असे असे चिटकत होते म्हणून मग आम्ही त्याला तांदळाचं पीठ लावलं वरून कोटिंग केलं. हे अशी झाली मच्छी फ्राय. आणि आमटी कशी झाली ती मी ना तुम्हाला जेवायच्या वेळेस दाखवते. आता जेवण घेऊ. ते गेलेले पाणी आणायला गेलेले आहेत वाटतं. मग जेवण करू आपण. कोथिंबीर टाकायचं जाऊ दे आता. असू दे आता कोथिंबीर टाकायचं लागतात ना. हे असं झालेली भाजी इकडं फ्राय. आता आम्ही जेवून घेतो. खूप भूक लागली आता 12 वाजले. या जेवायला सगळेजण. आज आम्ही मांडवीला खेळायला चाललो. रविवार छान वाटतं. भरपूर वेळा आम्ही जातो तिथं पण छान वाटलं. मस्ती गर्दी पण तरी शांती वाटत बसून राहावं. नाही कोण जास्त बसत नाही तसं फिरायला वगैरे. आम्ही बसून जातो एक भेटते. छान वाटतं. जास्त कोण बसत नाही कारण सगळे फॅमिली कपल जास्त असते. पण फॅमिली जास्त असते त्यामुळे कोण बसत. छान वाटतं संध्याकाळी करूया फिरायला. आता आलो. शांत रस्ता आहे. थांबा आमची माग लागली होती. शिव माग लागली रडती येते. हा रिक्षा चालली बघ. हा रस्ता. बेलाचं फुल येत फळ होत रे. हा का दाखवायचं असतं की. आता बघू एकदा. छान असं वाडी वस्तीतून रस्ता असल्यासारखा येतात. छान वाटतं रे. वरती दाखव शेंगा बिया. होय शेवगा शेंगा. इकडे शूट करते. हे काजू येतो का दाखव. हा कुठे येते. हा काजू यायला लागले. हे असे काजू असते. चल हा भरपूर मोर आला तिथं ते लागलेलं आहे. आले अजून नाही लागला आता लागतील. चालू झाले. काही झाडांना आली. इकडे पण बाग आहे काजूची. साईडला इथं इथे विहीर आहे. ते हिरवं आहे ना त्याच्या खाली विहीर आहे. बाग असते.
आता शेती रिकामी होते तर तिकडे क्रिकेट खेळते लोक. छान सूर्यास्त होत आला आता. मस्त. हे असं टोपलं. आता सगळीकडे खडक असते. जांबा खडक. जांबा खडक. घर पण त्यांनीच बांधते. ही सगळी जांबा खडकाची घर आहे. चिरांचं. चिरांच्या छान असते ना पण. है ना. उद्यार घरामध्ये. उन्हाळ्यात थंड राहते, हिवाळ्यात गरम राहते. इथे मी बस स्टॉपला आलोय. आता बघू बस मिळतीये का. नाही तर मग रिक्षा. आज रविवार असल्यामुळं बस जरा नसते. आता आम्ही चाललेलो आहे फिरायला, तर बसची वाट बघत बस स्टॉपवर आलो. पण हे परत गेले घरी, दळण ठेवायचं होतं ना. तर मग हे गेले दळण ठेवायला आणि मी थांबले बस स्टॉपला. येईल आता गाडी, बघू. बाय चान्स जर भेटली तर भेटली, नाही तर मग बघू रिक्षाने वगैरे जाऊ. आता बघू हे येते का लवकर. आत्ताच गेले. बस रविवार शक्यतो नसताच, पण बघू बाय चान्स जर आली. म्हणते लोक 5 वाजता आहे, बघू आता. छान, कोणीच नाही. बॅक कॅमेऱ्याने दाखवते मी. आता इकडून बस येईल या साईडने, म्हणजे इकडून जाईल ती. इकडं खाली होतोय. किती छान वाटते बघा ते. मस्त दिस ना. मस्त वाटते. इतकं घाण. मस्त आपण आम्ही बीच वरती आलेले. भरपूर गर्दी आहे. भरपूर असते. सगळी क्रिकेट खेळते मस्त. आम्ही इकडं फिरतोय मस्त. आता पाणीपुरी हे खाल्ली. त्यांनी पाणीपुरी खाल्ली आणि मी भेलपुरी खाल्ली. त्याचं शूट नाही केलं आम्ही, ते लक्षातच राहत नाही. चुपचाप आम्ही खाल्ली. चुपचाप खाल्ली म्हटलं. शूट नाही केली. लक्षात नाही राहत ना ते. काय मच्छर बघा किती माग. मी उभी होते आता. मी वॉशरूमला गेले, मच्छर चावले मला. मी पण सोबत घेऊन आलो. मच्छर भरपूर. छान वाटते. शांत शांत म्हणजे काय. मच्छर किती माग आहेत आपल्या. बापरे. मग तेच म्हणतो डोक्यावर घेऊन आलो की मला बघितलं नाही. ना हातावर पण लय बसते सगळं. तर आत्ताच आमचं संध्याकाळचं रात्रीचं जेवण झालेलं आहे. आम्ही आलो 9 वाजता. 9 वाजताच आलो ना. 9 वाजता आलो. मग भाकरी बनवल्या आणि मग माझं झालं. हे जेवतायत अजून. सकाळचाच स्वयंपाक होता, फक्त भात आणि भाकरी बनवल्या. म्हटलं आता व्हिडिओचा एंड करूया आपण. 10 वाजलेच. आता खूप झोप यायला आली, कंटाळा आला आज. आणि मग उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू. हे जेवतात मी ह्यांना पण विचारते कसं झालं स्वयंपाक. बॅक कॅमेराने दाखवते. कसं झालं होतं. छान, एक नंबर. हे खाल्ले. चालूच आहे अजून त्यांचं. तू आज लवकर जेवलीस. नाही, आज पोट फुल्ल होतं माझं. आपण बाहेर पण जरा पाणीपुरी वगैरे खाल्ली ना, त्यामुळे मी थोडंच जेवले. तर मग आता करूया एंड. हो, करा. बाय, गुड नाईट.